सोरियासिस ही एक ऑटो इम्यून स्वयंप्रतिकार स्थिती आहे ज्यामध्ये त्वचेवरती खवलेयुक्त ठिपके तयार होतात, ज्याला प्रचंड खाज सुटते. त्वचेचे 3 लेयर असतात, इपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस. त्वचेच्या पेशी ह्या नियमित तयार होत असतात. नवीन तयार झालेल्या पेशी ह्या जुन्या पेशींना वरच्या लेअरवरती ढकलत असतात. जुन्या पेशी ह्या मरण पावतात, डेड सेल्स होतात आणि शेड ऑफ म्हणजे त्वचेमधून बाहेर पडतात. ही सायकल नियमित 30 दिवसांची असते. सोरियासिसमध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती ही त्वचेच्या पेशींच्या विरोधात ऍक्ट करते, त्यामुळे जास्तीत जास्त त्वचेच्या पेशी तयार होतात. त्वचेच्या पेशींच्या तयार होण्याची चक्राची गती वाढते. ही 30 दिवसांवरून 3 ते 4 दिवसांवर येते आणि जास्त त्वचेच्या पेशी तयार होतात, ज्या वरच्या लेअरवरती येतात आणि ज्याचे खवलेयुक्त टिपके बनतात, ज्याला प्लग असं म्हटलं जातं. सोरियासिसचे प्लग हे कॉमनली स्काल्प, गुडघे आणि कोपरा ह्या जागेंवरती आढळतं. होमिओपॅथी ही एक सोरियासिससाठी बेस्ट ट्रीटमेंट आहे, कारण सोरियासिस ही एक ऑटोइम्यून कंडिशन असल्यामुळे इंटरनल मेडिकेशन्सची गरज असते. एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स म्हणजे लोशन किंवा मलम लावून सोरियासिस ट्रीट होत नाही. होमिओपॅथीमध्ये डिटेल हिस्ट्री घेतली जाते, ज्यामुळे तुमची ही ऑटो इम्यून म्हणजे स्वयंप्रतिकार स्थिती ही ट्रीट केली जाते आणि तुम्हाला कायमची सोरियासिसपासून मुक्तता मिळते.